इस न्यूज के स्पॉन्सर है यशपिन थेरेपी एंड हिजामा सेंटर, जमियत उलमा हॉस्पिटल, रहमतबी टेकडी, नियर पासपोर्ट ऑफिस, सोलापूर। खोडगी रोड परिसरातील शंकरनगर भागात पिण्याच्या पाण्याच्या प्लांटवरून 2 शेजारी कुटुंबांमध्ये सुरू असलेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून 8 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। अशोक सिद्धाराम कुलकर्णी व सैपन दस्तगीर मुजावर या दोन्ही कुटुंबांमध्ये घराजवळील पाण्याच्या प्लांटमधून वाहणाऱ्या पाण्यावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता। अशोक कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्लांटमधील पाणी त्यांच्या घरासमोर साचत असल्याने ये जा करण्यास अडथळा निर्माण होत होता। याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता सैपन मुजावर, परवीन मुजावर, लायक अली मुजावर व रेश्मा जागीरदार यांनी धक्काबुक्की करत मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। सैपन मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्लांटचे पाणी रस्त्यावर जात असल्याच्या कारणावरून अशोक कुलकर्णी, रेणुका कुलकर्णी तसेच अन्य 2 अनोळखी व्यक्तींनी त्यांना व त्यांच्या बहिणीला अडवून मारहाण केली। या प्रकरणी आता एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2), 352, 351(2) आणि 3-5 अन्वये दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत। याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गाडवे हे करीत आहेत।